चला तर मंडईत आज करूयात तुरीच्या दाण्याची रस्सावडी. तुम्ही तुरीच्या दाण्याचे कडेगोळे खाल्ले असेल, तुरीच्या दाण्याची आमटी खाल्ली असेल, तुरीच्या दाण्याचे दाणे वांगे खाल्ले असेल, तुरीच्या दाण्याचे मसाले गोळे केले असेल, पण ही रस्सावडी नसेल केली तर चला मग बघूयात आज तुरीच्या दाण्याची रस्सावडी. मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. खूप छान टेस्टी, चवीला खूप भारी अशी ही तुरीच्या दाण्याची वडी खूप छान टेस्टी लागतात. तर चला बघूयात रेसिपी. इथे मी 2 वाट्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत. तुरीच्या दाण्याचं प्रमाण आपल्या अकॉर्डिंगनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता लसूण जिऱ्याची पेस्ट करून घ्यायची आहे. हिरवी मिरची 5 ते 6, 10-20 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि 1 चम्मच जिरे छान पेस्ट करून घ्यायची आहेत. आता याच पॉटमध्ये तुरीचे दाणे बारीक करून घ्यायचे आहेत. छान बारीक करून घ्यायचे आहेत. बघा इतकं टेक्स्चर हवं आहे. याप्रमाणे तुरीचे दाणे बारीक करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मसाले घालूयात. 1 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच धने पावडर, 2 चम्मच तीळ, कोथिंबीर आणि लसूण जिऱ्याची पेस्ट 1 चम्मच, चवीपुरते मीठ, अर्धा चम्मच आमचूर आणि 1 वाटी बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1 चम्मच तेल. बेसन बाइंडिंगसाठी घालायचं आहे आपल्याला. छान आता मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी लागतात. आणि आता तुरीच्या दाण्याचं सीजन आहे तर नवीन प्रकारे अशा प्रकारे भाजी करून बघायची. तेल लावून घ्यायचं ताटाला. ही तुरीच्या दाण्याची वडी आपल्याला वाफवून करायची आहे. तर याच्यावर मिश्रण घालून घ्यायचं, थापून घ्यायचं ताटावर. आता थापून घ्यायचं आहे छान मस्त. हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी भाजी होतात ही. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता वरून कोथिंबीर घालायची आहेत. आणि वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम करायला आधीच ठेवायचं आहे. नंतर ही प्लेट ठेवून द्यायची आहे, ताट ठेवून द्यायचं आहे. आधी पाणी गरम केल्याने हीटसुद्धा मिळतात आणि वाफवूनसुद्धा लवकर होतात. याला 20 मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे. मिडियम आचेवर सुरुवातीला हाय आच ठेवायची, नंतर थोडीशी मिडियम आच करायची. आता रस्स्यासाठी मसाला करून घ्यायचा आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत साधारण आकाराचे, मिडियम आकाराचे. 1 चम्मच तेल घालायचं आहे. छान परतून घेतलेलं आहे. टमाटर घालायचं आहे. साधारण 1 मोठ्या आकाराचा टमाटर घेतलेला आहे. 2 चम्मच शेंगदाणे छान मस्त गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता छान झाला. याच्यातच 1 चम्मच तीळ घालायचे आहेत. मसाला छान झालेला आहे गोल्डन ब्राऊन. तीळ आणि 1 चम्मच खोबरा कीस छान भाजून घेतलेला आहे. आणि पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे. थंड झाल्यावर पेस्ट करून घेतलेली आहे. आता बघूयात. आता वडीसुद्धा चेक करून घ्यायची आहे शिजली की नाही. चाकूने चेक करत आहे. छान शिजलेली आहे. चाकूला काही चिपकत नाहीत. जर आपल्या चाकूला चिपकलं नाही तर समजायची वडी छान शिजलेली आहेत, वाफवलेली आहेत. आता छान रस्स्याची फोडणी तयार करून घ्यायची आहे. अर्धा चम्मच जिरे घातलेले आहेत. जिरे छान तडतडले की मसाला घातलेला आहे मिक्सरला बारीक केलेला. छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट छान शिजू द्यायचं आहे तेल सुटतपर्यंत. मसाला छान झाला की भाजी खूप छान टेस्टी होतात आणि कलरसुद्धा छान येते. अर्धा चम्मच लसूण जिऱ्याची पेस्ट छान परतून घेतलेलं आहे. मसालासुद्धा छान झालेला आहे. तेल सुटतपर्यंत शिजलेला आहे. याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. 1 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच धनी पावडर, अर्धा चम्मच गोडा मसाला आणि अर्धा चम्मच हळद आणि चवीपुरते मीठ. तुम्ही
तिखट आपल्या अकॉर्डिंगनुसार कमी जास्त घालू शकता. छान मिक्स करून घेतला अर्धा मिनिट. आता छान मिक्सरच्या पॉटचं पाणी घालून घ्यायचं आहे. छान 2 मिनिट आणखीन मसाला शिजू द्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून, कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की टेस्ट छान येते आणि तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि 5 ते 6 उकळ्या येऊ द्यायच्या. छान गरम पाणी घातल्याने कलरसुद्धा छान येते भाजीला आणि टेस्टीसुद्धा छान होते. नेहमी पाणी रश्श्यामध्ये, भाजीच्या रश्श्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे. भाजीला उकळ्या येतपर्यंत आपण वडी छान कट करून घेत आहे. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारात तुम्ही कट करू शकता. त्रिकोणी, ट्रायंगल किंवा मग चौकोन. मी इथे चौकोनी आकारात कट करत आहे. बघा खूप छान टेस्टी भाजी होतात आणि वडी तर भन्नाट अशी सुद्धा खाऊ शकतात मुलं. आता छान कट करून झालेली आहेत. आता एका सर्विंग्स बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. आतूनसुद्धा मस्त शिजलेली आहेत. खूप टेस्टी झाली होती. आता एका सर्विंग्स बाउलमध्ये काढून घ्यायची आहेत. कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी आणि सर्विंग्स बाउलमध्ये वडीमध्ये रस्सा घालून घ्यायचा आहे. खूप छान रस्सा पण खूप छान झाला आहे. कलरसुद्धा मस्त आलेला आहे रश्श्याला. याच्यामध्ये काही मसाले नाही घातले मी. साधा कांदा, टमाटर आणि शेंगदाणे, तीळ, खोबरा किस. याच्या व्यतिरिक्त खडे मसाले घातलेले नाही आहेत मी. खूप छान कोथिंबीर घालून घ्यायची आणखीन वरून. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा. बाय बाय.